मंडळ तसेच महिला मंडळ आज जो आपल्या गावात हनुमान जयंती निमित्त कार्यक्रम आयोजला गेला आहे तो खरंच खूप भूमीमध्ये दारात कणकण कुदली मनमन माती मनामनाच्या उभारल्या भीती। नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही मजेत नाही तर मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, कोकणामध्ये सध्या हनुमान जयंती, राम जयंती अशा अनेक ठिकाणी गावोगावी हनुमान जयंतीचा उत्सव आणि हनुमान जयंतीचं मंदिर वगैरे बांधण्यात आलेलं आहे। तर प्रत्येक गावोगावी अशा नवीन नवीन जीर्णोद्धार मंदिराचे होत आहेत। तर आपण आज आलो आहोत मंडणगड तालुक्यातील, खास आपल्याला आमंत्रित करून या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे मी। तर माहूगावचे उतेकरवाडी म्हणून या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर हनुमंताचं जीर्णोद्धार नवीन या ठिकाणी मूर्तीची स्थापना प्रतिष्ठान स्थापना या ठिकाणी झालेली आहे। तर मित्रांनो, आणि सत्याची महापूजा आज आहे। तर मित्रांनो, आजचा जो आहे ब्लॉग आहे तो खरोखरच या ठिकाणी जी संघटना आहे गावाची वाडीची संघटना, ती कशा पद्धतीने संघटना असते ती तुम्हाला या थोडक्यात व्हिडिओमार्फत बघायला मिळणार आहे। प्रत्येक विविध कार्यक्रम आहेत, हळदी कुंकू समारंभ आहे महिलांचा, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे। तर आणि डबलबारी जी तमाशाची डबलबारी असते ती या ठिकाणी आज रात्री होणार आहे। संपूर्ण गावातील लोक या कार्यक्रमाला हनुमंताच्या जयंतीसाठी, हनुमंताच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी संपूर्ण गाव भरलेलं आहे, संपूर्ण वाडी भरलेली आहे। तर तुम्ही बघू शकता की या कार्यक्रमाची उत्सुकता किती छानपैकी आनंदमय वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम होणार आहे। तर आपण बघू शकता की डोंगराच्या पायथ्याशी इकडे तुम्ही बघू शकता बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्लावरती आहे आणि बरोबर किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्ही बघितलं तर इथे वसलेलं हे एक छोटंसं गाव आहे माहू उतेकरवाडी, आणि तिकडे तांबिटकरवाडी खाली माहू गाव आहे। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कार्यक्रम बघणार आहोत। तर शेवटपर्यंत बघा, आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईबरला विसरू नका, आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करून पण सांगा की हनुमंतांचा मंदिराचं आज कशा पद्धतीने उत्सव साजरा केला जातो आणि तुमच्या पण गावी कशा पद्धतीने साजरा केला जातो। तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा। तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद, आभार, आणि तुम्ही छान छान कमेंट ज्या आम्हाला करताय त्याबद्दल सर्वांचे, प्रत्येकाचे नावं घेऊ इच्छुक नाही मी, परंतु ज्यांनी मला कमेंट करून चांगले प्रश्न दिले आहे त्यांच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे, त्यांचे ऋणी आहे। तर असंच मला सपोर्ट करत राहा। जेवढे मला कमेंट वगैरे केले त्या लोकांसाठी मी खास त्यांचे धन्यवाद म्हणेन। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जय बजरंग बली की जय, पवन पुत्र हनुमान बजरंग बली की जय। वाडी आहे आणि ही मोहितेवाडीच पूर्ण आहे। पण मोहितेवाडीत आलो आहे आणि मोहितेवाडीमध्ये सगळे मुंबईकर चाकरमानी, ये दादा ये, अरे कसा आहेस, ये बरा आहेस ना। चला इकडे मुंबईकर आहे। दादा नमस्कार, काय म्हणता, बरं आहेत ना? काय नाव तुमचं? श्याम उतेकर। सगळेजण मुंबईवरून आलेत। अच्छा, मग मुंबईला राहता की गावी असतं? काही घर बंद असतो? बाबा असतात? बाबा नमस्कार, बाबा बरं आहेत ना? बा मी जावळ्यातून आलो आहे, जावळे केळशी जावळे आहे ना। मी भानसे, महेश भानसे। हां, मी मागे आलो होतो इकडे शूटिंग करून गेलो गावाची। हां, पण ते इथून असं गेलो, तिकडे नव्हते गेलो। तर मग लोक म्हणाले आज कार्यक्रमाला आलेत, तर म्हटलं चला तुम्ही आमचं पण वाडी जरा दाखवा। चला येतो भाऊ। हां, तर अशा पद्धतीने प्रत्येकडं आनंद आहे, वातावरण आनंदाचं आहे। आणि हे थांबरे, तर इकडे भाऊंच्या घरी आलो आहे। तर आपल्या भाऊनी इकडे सपोर्ट केलं आहे। दादा नमस्कार। भाऊंचं घर आहे आणि त्यांनीच आपल्याला आमंत्रित करून या ठिकाणी कार्यक्रमाच्या नियोजन आणि कार्यक्रमाची शूटिंग करण्यासाठी खास त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे। तर आपण त्यांच्या घरी आलो आहे। तर थोडक्यात आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत बघा। हां, अच्छा दादा नमस्कार, काय म्हणताय, बरं आहेत ना? नमस्कार। हां, कसं वाटतंय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त, काय फिलिंग, काय आनंद सांगाल? आज आमच्या गावी हनुमान जयंती उत्सव मोठ्या थाटाने साजरा होतो आहे आणि सर्व ग्रामस्थ, मुंबई मंडळ सगळे आम्ही आनंदाने आजचा दिवस पूर्ण आनंदात साजरा करणार आहोत। बरोबर बरोबर, आणि सगळे मुंबईकर जेवढी नव्हती तेवढी सगळी आलेली आहेत गावाला, हो है ना? म्हटलं चला वाडी बघून येऊया, चला आलो। हां, धन्यवाद।
तर अशा पद्धतीने इकडे बघू शकता की सगळे मुंबईकर एक मॅचिंग म्हणजे ही जी हिला म्हणतात आपली संघटना आणि हिला म्हणतात एक संघटना मॅज्युटी. दादा नमस्कार. दादा नमस्कार. बरं आहेत ना? तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण गावाची शूटिंग करणार आहोत आणि मुंबईकर सगळे चाकरमानी गावाला खास या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि जे काही आपल्या रूढी परंपरा जे काही हे कार्यक्रम असतात त्याला गावातल्या लोकांनी यावंच लागतं. तर आपण मागच्या टायमाला इकडे आपण आलो होतो असं. इकडे आहे ही कुठली उत्तेकर ना तांबेडकरवाडी. इकडे जातो आहे आपण तांबेडकरवाडी आणि ही जी आहे उत्तेकरवाडी आणि तिकडे खाली मोहितेवाडी. तर आपण इकडे संपूर्ण इकडे घरात आहेत. नमस्कार. बरं आहेत ना? मुंबईकडे सगळे आलेत. बाबा काय रे बाबा तुझं नाव? मस्त. सुशील सुनील गायकवाड. बाबा तुझा रे? माझा म्हणतो सुशील. अरे भाऊ मला वाटतं वरती तुम्ही होतात ना? हां. फोटो काढत होता ना तुम्ही वरती? हां बरोबर. मी चालत आलो वरून मग अशी माझी गाडी आहे पोरांची चावी घेऊन गेला. म्हटलं काय करत चालत जातो. बाबा काय वाटतं काय सांगशील कार्यक्रमाबद्दल आज? मस्त. किती आनंद वाटतंय? हो. खूप वाटतं ना. आणि मंदिर बांधल्यानंतर जरा वेगळी फिलिंग येते एनर्जी वेगळी येते आपल्याला की आपल्या गावामध्ये एवढा भव्य दिव्य असा मंदिराचं उद्घाटन जातं आहे. आज सत्याची महापूजा आहे आणि रात्री कार्यक्रम आहे ना? बरोबर. चला येतो हां. तर मित्रांनो बघू शकता की सगळेजण आनंद आहेत आणि आपल्या गावामध्ये एवढा मोठा प्रोग्राम होतो तर मनाला त्यांना आवडेना एवढा आनंद आहे मनामध्ये आणि त्या जल्लोषात सगळी लोक उत्सुकताने कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीने करायची ह्या सगळ्या गोष्टीचा नियोजन कसा करायचा हे एवढ्या सगळ्या लोकांना सांभाळणं. एक दादा नमस्कार. दादा हो भानसे महेश भानसे. युट्यूबला मी बघितलं होय ना? ब्लॉग आमच्या गावच्या हो टाकला होता. हो चांगला प्रयत्न आहे. हो तुमचा सपोर्ट सर्वांचा ठेवा. आपण आपलं काम करत राहणार आहोत आणि आज आमच्या पण हनुमान जयंतीचा उत्सव आहे. नवीन मंदिराचं जन्म त्यासाठी तुम्ही मला ह्या भाऊने आमंत्रण केलं होता ओके तर त्यासाठीच आलो आहे मी खास. तर मित्रांनो बघू शकता की सगळ्यांच्या वस्तू की जमा करणं प्रत्येकाला वेगवेगळ्या कामाचे नियोजन दिलेलं आहे आणि मला वाटतं साधारणतः वरतीसुद्धा मंदिरावरती कळस चढवण्यासाठी पण लोक गेली जाते. बघा इकडे बघू शकता सगळे प्रत्येक आपल्या कामामध्ये मग ए भावा सोड भावा जाऊ दे तिला जाऊ दे. तर बघू शकता की इकडे सगळेजण मस्तपैकी कळसावरती झेंडे लावतात आपले मित्र लोक सर्व. बघू शकता वरती छान मस्तपैकी लय भारी एक नंबर. हा आई वा वा छान. देवाची पूजा सत्यनारायणची आहे. खास त्या मुंबईवरून आल्यात. वा वा चांगला योग आहे. आजारी होते तरी पण त्यांच्या आजारपणातून कुठून त्या उभ्या राहून तिथे देवाची पूजा करणार आहे. आणि बजरंग बली आपल्या पाठीशी असणार आहे खरोखर उभा असणार आहे आणि त्यांची श्रद्धा तुमच्यावरती खूप आहे काय. हा आणि श्रद्धा मुंबईकर मंडळी आले हो, सगळी बघतोय. मुंबईकर मंडळी वरती हो. मंदिरावर चढून लाइटिंगचं काम करताय. तिकडे प्रत्येक जण काम करताय बघतोय मी सकाळपासून आल्यापासून बघतोय. प्रत्येक जण कामात मग्न आहेत आणि अजून तयारी नाही त्यांची स्वतःची पण कार्यक्रमाचं नियोजन खूप छानपैकी करतायत. हो 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 हे बघा इकडे सकाळपासून बॅनर बांधणं प्रत्येक कार्यक्रम म्हटला की प्रत्येक युवकांना सगळ्यांना कामं वाटून दिलेली. नमस्कार नमस्कार. म्हणजे बघितले सगळं वाटतं की ना कुठेतरी हां बरं आहेत ना. तू दिव्याच्या तिकडून कुठं फुलकाड
सांगा आपलं. श्रद्धा गणेश मोरे. नमस्कार. सन्माननीय माऊ ग्रामस्थ उतेकरवाडी मंडळ तसेच महिला मंडळ, आज जो आपल्या गावात हनुमान जयंती निमित्त कार्यक्रम आयोजला गेला आहे तो खरंच खूप सुंदर आणि अतिशय सुबक असा आहे. कालपासून मी बघते जे क्रिकेट सामने वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत ते पाहून खूप आनंद होत आहे. महिलांसाठी विशेष म्हणजे हळदी कुंकू. प्रथमतः एवढ्या वर्षात आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन जो काही कार्यक्रम आनंदाने पार पाडला तो खूप खरंच वाखाणण्याजोगे होता. तसेच माझ्या एवढ्या वर्षाची खूप इच्छा होती की आमचं एक महिला मंडळ मुंबईचं सेपरेट असावं. ती इच्छा ही आज हनुमंताच्या आशीर्वादाने त्याचं रोप पेरलं गेलं आहे. त्याचं वृक्ष कसं फुलवायचं ते आम्ही महिला निश्चितच प्रयत्न करू. असेच वेगवेगळे कार्यक्रम आपल्या गावात व्हावे हीच मी हनुमंताचरणी प्रार्थना करते. तसेच आपल्या गावात जे बचत गट राबवले जातात त्यातून लोकांना खूप काही फायदा होतो. गाव जरी छोटा असला तरी त्याची कीर्ती खूप मोठी आहे. हळदी कुंकू म्हणजे तरी काय? हळद म्हणजे आरोग्य, कुंकू म्हणजे सौभाग्य, तांदूळ म्हणजे प्रतीक. हे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जो तिळगुळाचा वाण घेतला ते खरंच खूप भाग्यवान आपण आहोत. असेच कार्यक्रम करायची आपल्या देवाने इच्छा देवो आणि असेच आपल्याला सगळ्यांना यश हो. तसेच मी सर्व ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ, महिला मंडळ यांचे सर्वांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, गणेशरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. हळद लावते, कुंकू लावते, वाण घेते घोळात, विनायकरावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेळात. मस्त. सासू माझी हौशी, किशोररावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी. वा वा. कोवळ्या पानावर पडते सूर्यप्रकाशाचे कवळे ऊन, कोवळ्या पानावर पडते सूर्यप्रकाशाचे कवळे ऊन, किरणरावांचं नाव घेते सुरव्यांचे सून. अजगरात माजगर, माजगरात टेबल, टेबलावर ठेवला घड्याळ, घड्याळात वाजला एक, बापूरावांचे नाव घेते कदमांची लेख. वा वा वा. छान छान. तुपाचा चमचा साखरेने पुसला, भरतरावांचं नाव घेते चंद्र सूर्य हसला. माऊगाव चांगला हवेशीर बंगला, माऊगाव चांगला हवेशीर बंगला, बंगल्याला काचा, काचेवरचं नाव वाचा, काचेला मारला हात जिऱ्यासाईचे भात, काचेला मारला हात जिऱ्यासाईचे भात, भातावर तूप, तुपासारखा रूप, रूपासारखा जोडा, अविनाश भरतांचे नाव घेते रस्ता भाता सोडा. अरे वा वा. कणकण कुदली मनमन माती, कणकण कुदली मनमन माती, मनाच्या या उभारल्या भिंती, सितारले काम, सासूबाईच्या पोटी जन्मले राम, ताक ताकाची मिशी वाघाची, ताक ताकाची मिशी वाघाची, बहीण भावाची, लेक सुकतऱ्यांची, सून मोऱ्यांची, उघड्या खिडकी एवढ्या पालखी राजेंद्र भरताऱ्यांची. कणकण कुदली मनमन माती, मनामनाच्या उभारल्या भीती, चिताचे खांब, सासूबाईंच्या पोटी जलमले राम, राम नाही म्हटला नाव नाही घेतला, ताक तागाची मिशी वाघाची, बहीण भावाची, पोली घवाची, लेक जगतापांची, सून उतेकरांची, उघडा खिडकी श्रीराम भरतारांची. बोलू. सोन्याच्या अंगठीवर नागाची खून, सागररावांचं नाव घेते मोऱ्यांची सून. नदीच्या ताटात पिकलेली केळी, विशालरावांचं नाव घेते आज सत्यनारायणच्या दिवशी. रेडी. तुळशीला हलत होते पळी पळी पाणी, आई बापाची होती ताणी, आणि सचिन रावांची राणी. उभी होते दारात, शांताराम रावांचं नाव घेते हनुमानच्या मंदिरात. रेडी. आजगरात नागगर, नागगरात पडलं, पडगावर उशी, उशीवर म्हशी, बशीत हलवा, दत्ताराम रावांचं नाव घेते सासूबाईंना बनवा. इंग्रजी भाषेत चंद्रकांत खून, प्रशांतरावांचे नाव घेते शिंद्यांची सून. घराच्या झाडाखाली दत्ताचे पारायण, प्रदीपरावांचे नाव घेते आजही सत्यनारायण. वा वा वा.
ओके, धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप आभार सपोर्ट केल्याबद्दल. धन्यवाद आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा आपला. हो नक्कीच नक्कीच. नाही नाही बरोबर आहे. फोटो काढ कोणाचा धन्यवाद धन्यवाद.